पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप। नमस्कार, मी मधुरा। आज काय बनवूया या जगातील सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर सोपं करायला मी आली आहे। चला तर मग सुरुवात करूया। आज काय बनवूया? मुलांची तर आज डिमांड आहे की त्यांना फ्रँकी खायची आहे, पनीर फ्रँकी। सो इथे 200 ग्राम इथे पनीरचा ब्लॉक मी घेतलेला आहे। पनीर असं लांब लांब कट करून घ्यायचं। याच्यामध्ये पण एक कट देऊयात म्हणजे हे खाताना इझी पडतं। आता हे पटकन पनीर पण आपण तयार करून घेऊया। चला, आता पनीर आहे ना आधी फ्राय करायचं आणि हे या फ्राय करण्यासाठी मी ऑलिव्ह ऑइल वापरते। आता हे पनीरचे पीसेस ठेवूयात आणि गॅस आहे ना मी एकदम हाय हीटवर चालू ठेवलाय। खूप आपल्याला पनीर तळून घ्यायचं नाही आहे किंवा ब्राऊन करायचं नाही आहे। खूप फ्राय केलं ना तर त्याचा सॉफ्टनेस पूर्ण निघून जातो आणि एकदम हाय हीटवर करून घेणार। आता एक बाजूने छान सोनेरी रंग आलेला आहे, उलटवून घेऊया। आता हे झालेलं आहे, गॅस करते बंद। आता यामध्ये आपण आपले मसाले घालूया। मसाले आधी घालायचे नाही, नाहीतर ते करपतात। थोडंसं लाल तिखट, थोडीशी हळद, धणेपूड, थोडीशी किचन किंग मसाला, मीठ, चाट मसाला। सगळ्या बाजूने हा मसाला पनीरला कोट करूया। वाह, तुम्ही बघू शकाल काय सुंदर दिसतंय पनीर। कुठलं? ढोबळी घे, तिथे कलरफुल सगळ्या ढोबळी मिरची आहे, शिमला मिरची आहे आणि मशरूम्स आहेत। बस तेवढं। पनीर तर आपलं छानपैकी सॉटे करून झालेलं आहे। आता भाज्या तयार करूयात। सो पुन्हा एकदा ऑलिव्ह ऑइल, थोडंसंच 1 चमचाभर तेल पुरेसं होतं। आता सगळ्यात आधी यामध्ये मी घालते उभा चिरलेला कांदा। कांदा हलकासा परतत आला की यामध्ये बाकी पण भाज्या आपण घालून घेऊयात आणि सगळ्यात एकत्रच घालते मी रंगीत या शिमला मिर्च आणि मशरूम। हे सगळं एकत्रच घालून घेऊयात। ही लसूण पेस्ट आहे, ही मी घरात बनवून ठेवते काय। आता ही 1 चमचाभर लसूण पेस्ट भाज्यांसोबतच घालून घ्यायची। साधारण 4 ते 5 मिनिटं भाज्या छान सॉटे करून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकाल। आता या स्टेजला यामध्ये मी घालते बारीक चिरलेला पालक आणि यामध्ये आपण आता मसाले घालूयात। आहेत चिली फ्लेक्स, मिक्स्ड हर्ब, मिरपूड आणि चवीनुसार मीठ। चला, या भाज्या सगळ्या मस्त परतून झाल्यात, तुम्ही बघू शकाल काय दिसतायत भन्नाट। आणि आता गॅस बंद करते आणि आता फ्रँकी बनवायला सुरुवात करूया। चला, आता आहे ना हा पनीर रॅप बनवायला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी काय करायचं, इथे मी पोळी घेतलेली आहे। आता ही आहे ना मल्टीग्रेन पोळी आहे, त्यामुळे ही नेहमीच्या पोळीसारखी तुम्हाला दिसणार नाही, तुम्ही बघू शकाल। आता यामध्ये काय करायचं, या ज्या भाज्या आपण घेतल्या होत्या सॉटे करून, या भाज्या घालून घ्यायच्या एक बाजूला। आता या भाज्यांवर हे पनीर तयार करून घेतलं। मेयोनीज थोडंसं, मेयोनीजच्या ऐवजी आहे ना हिरवी चटणी वगैरे घातलं तर बेस्ट। ही फ्रँकी रोल करून घेऊयात छान अशी टाईट। मेयोनीज लावते आणि मग तो रोल क्लोज होईल, सील होईल बेसिकली। आता तव्यावर छान खमंगपैकी ही भाजून घेऊयात फ्रँकी। सो इथे बटर घेते मी। बटरऐवजी तूप, तेल काही वापरलं तरी चालेल आणि यावर हा रोल ठेवायचा किंवा फ्रँकी ठेवायची। एक बाजू झालं ना भाजून की ही अशी उलटवून साईड आणि सगळ्या बाजूने भाजून घ्यायची। चला, हा रोल बघा काय दिसतोय सुरेख, सगळ्या बाजूने असता मस्त क्रिस्पी झालाय। आता हा काढूयात। पौष्टिक आणि चविष्ट पनीर फ्रँकी करण्यासाठी लागणारं साहित्य: 200 ग्रॅम पनीर, 1 मोठा चमचा ऑलिव्ह ऑइल, तिखट, हळद, धणेपूड, किचन किंग मसाला, मीठ, चाट मसाला, हिरवी ढोबळी मिरची, लाल ढोबळी मिरची, पिवळी ढोबळी मिरची, उभे काप केलेले मशरूम, 1 मोठा चमचा ऑलिव्ह ऑइल, उभे काप केलेला कांदा,
1 चमचा लसूण पेस्ट, पालक, चिली फ्लेक्स, मिक्स्ड हर्ब्स, अर्धा चमचा काळी मिरपूड, चवीनुसार मीठ, पोळी, मेयोनीज, टोमॅटो सॉस, बटर. पनीरचे काप करायचे आणि अशा पद्धतीने पनीर मोठ्या आचेवर दोन्ही बाजूंनी परतायचं. आता यावर तिखट, हळद, धणेपूड, किचन किंग मसाला, मीठ आणि चाट मसाला घालायचा. तव्यावर तेल घालत ह्या सगळ्या भाज्या आणि लसणाची भरड घालत ह्या भाज्या परतायच्या. आता यात पालक, चिली फ्लेक्स, मिक्स्ड हर्ब्स, मिरपूड आणि चवीप्रमाणे मीठ घालत परत परतायच्या. आता पोळीवर या भाज्या घालायच्या. त्यावर पनीर, मेयोनीज आणि सॉस घालत अशा पद्धतीने तव्याला बटर लावत ही फ्रँकी भाजून घ्यायची. झाली आपली पनीर फ्रँकी तयार. आज आपण तव्यावरचं कुरकुरीत कारलं कसं बनवायचं ते बघणार आहोत. तर सगळ्यात आधी इथे मी 3 ते 4 कारली घेतली आहेत. स्वच्छ धुवून स्लाइस केलेले आहेत पातळ. खूप जाड स्लाइसेस ठेवायचे नाही, अशा पातळ करायच्या आणि त्यातल्या बिया काढल्या. तर आधी यावर घालायचे मीठ, हळद आणि हे छान कारलं मीठ आणि हळदमध्ये कोट करून घ्यायचं. म्हणजे याला थोडंसं मॉइश्चर रिलीज होईल. आणि हे एक अर्धा ते पाऊण तास आपण साईडला ठेवून देऊयात. कारलं मी इथे अर्धा तास सोक करण्यासाठी ठेवलं होतं, मॅरिनेट करण्यासाठी. आणि तुम्ही बघू शकाल कारलं आता छान असं मऊसूद झालेलं आहे आणि हलकंसं पाणी पण सुटलेलं आहे. आता या स्टेजला ना तुम्ही कारलं व्यवस्थित स्वच्छ धुवून घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला जर कडवटपणा त्यातला आवडत नसेल तर. पण मग काय होतं ना, कुठलीही चिरलेली भाजी जर पुन्हा धुतली तर त्यातलं न्यूट्रिशन पण निघून जातं. पण तुम्हाला लागत असेल, कडवट गोष्टी आवडत नसतील तर हे वॉश करून मग तुम्ही वापरा. आता यावर घालूयात मसाले. यामध्ये आहे धनेपूड 1 चमचाभर, गरम मसाला, लाल तिखट वापरला तरी काही हरकत नाही. आता हे सुके मसाल्याने कारलं मस्त कोट झालं की आता यावर घालतोय आपण बेसन. सो एक 2 ते 3 चमचे बेसन लावून घ्यायचं कारल्याला. बेसन घातल्यावर यावर घालायचं मीठ. मीठ आपण कारलं जेव्हा मॅरिनेट करायला ठेवलं होतं तेव्हा घातलं होतं, त्यामुळे थोडंसं बेताने घाला. आता हे पूर्ण कारलं या बेसनमध्ये छान असं कोट करूयात. तवा इथे मी गरम करून घेतलेला आहे. त्यामध्ये चमचाभर तेल घालून हे असं छान स्प्रेड करून घेतले. तर आता या कारल्याच्या स्लाइसेस या तेलावर घालूयात. आता तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही हे कारलं डीप फ्राय करून पण घेऊ शकता. तर सगळ्या फोडी अशा तव्यावर ठेवून घेतल्या की खालची बाजू छान अशी फ्राय होईपर्यंत 2 ते 3 मिनिटं तळून घे. कारलं हे एक बाजूने छान खालच्या बाजूने फ्राय करून झालेलं आहे. हे उलटवून घ्यायचं. साधारण 3 मिनिटं केलं मी. आता हे दुसऱ्या बाजूने मस्त असं फ्राय करून घ्यायचं. खूप वेळ नाही लागत. या पद्धतीने तुम्ही फ्राय केलं ना कारलं आपण तळतो त्यापेक्षा हे तव्यावरचं शॅलो फ्राय पटकन होतं मस्त. आणि इथे तुम्ही बघू शकाल दोनही बाजूने मी हे कारलं छान असं फ्राय करून घेतलेलं आहे. मस्त कुडूम कुडूम होतं हे. आता झाऱ्यावर काढून घेते मी हे. आणि मस्त हे झाऱ्यावर काढून झालं की आता टिश्यू पेपरवर काढून घेते. वाह क्या बात आहे. तुम्ही बघा कसलं भारी दिसतंय हे कारलं. अजिबात वाटत नाही की हे शॅलो फ्राय केलेलं आहे. झटपट कुरकुरीत कारलं करण्यासाठी लागणारं साहित्य: 3 ते 4 कारली, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट, 2 ते 3 चमचे बेसन, 1 मोठा चमचा तेल. कारली पातळ काप देत चिरायची. यावर मीठ, हळद घालून हे एकत्र मिसळून घ्यायचं आणि मुरवून घ्यायचं. आता यावर गरम मसाला, तिखट, बेसन आणि मीठ घालायचं. मिसळून घेत कारलं दोन्ही बाजूंनी शॅलो फ्राय करायचं. झालं आपलं झटपट कारलं तयार. सो आईच्या हातच्या भाज्या सगळ्यांना आवडतात. तर आज काय बनवणार? मसाल्यातली गवार बनवणार आहे. सगळ्यात आधी काय करूया? सगळ्यात आधी आपण तेल तापून घेऊया. आधी मोहरी टाकून घेऊया. त्याच्यानंतर जिरं जाईल, त्याच्यामध्ये हिंग टाकणार. आता ही जिरी मोहरी चांगले तळले आपण भरपूर कढीपत्ता टाकणार आहे. त्याच्यामध्ये कांदा टाकणार आहे. कांदा जरा जास्त झाला तरी छान लागते गवारीची भाजी. आता हे कांदा जरा परतून द्यायचं. थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे कांदा पटकन शिजतो. चालेल. आता कांदा झालेला आहे. कांदा परतून झालेला आहे. आता ह्याच्यात आपण घालणार आहे थोडी हळद, लसूण मसाला आहे.
लाल तिखट आहे, थोडीशी जिरे पुढे हे करूया व्यवस्थित मिक्स. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.